पाहू शकता मित्रांनो, हा आहे पंचगंगा कंपनीचा टोळ कांदा. कसं काय बी भरलेला आहे कमेंट करून नक्की सांगा. यावर्षी खूप साऱ्या कांद्यावर मोडणी पडलेली आहे, पण या कांद्यावर माशांनी पोलन चांगलं केलेलं आहे. जी मधमाशी असते ती मोहळाची जी माशी असते ती कांद्याचं पोलन करते. ती माशी या कांद्यावर चांगली होती, त्यामुळे या कांद्याचं पोलन चांगलं झालेलं आहे. तर याच्यावर जे काय आपण कांदा फोत झाला म्हणतो, तर हा कांदा अजिबात फोत झालेला नाही. कोणताही गोंडा पाहू शकता तुम्ही केवढा गोंडा आहे, तर हातापेक्षा मोठा आहे आणि पूर्ण भरलेला आहे बियाणे. हे बघा, इथे आपल्याला दिसून जाईल, हे जे काळं काळं बी आपल्याला दिसत आहे हे कांद्याचं बी आहे, जे की आपण कंपनीला देतो. आता हा कांदा तोडण्यासाठी आलेला आहे. तर हे जे कांद्याचा प्लॉट आहे, तर हा अर्ध्या एकरामध्ये 10 क्विंटल कांदा लावलेला आहे. तर लवकरच आता हा कांदा सुद्धा तोडणार आहे. तर कांदा तोडल्याच्या नंतर या कांद्याला किती चौतार येतो हे सुद्धा आपण पाहणार आहे. खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण पंचगंगा कंपनीची तूर सुद्धा पाहिलेली आहे. तर हीच ती कंपनी जी की पंचगंगा कंपनी आहे. तर पहिले पंचगंगा कंपनीचे कांदे राहतात, जे की टोळ कांदे आहेत सध्या जो आपण पाहत आहे तो. तर त्यांनी आता तूरसुद्धा नवीन व्हरायटी काढली आहे. तर तूरसुद्धा खूपच बेस्ट आहे. तुम्ही जर तूर नसन पाहिले तर आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे जे आपलं चॅनल आहे त्या चॅनलमध्ये पंचगंगा कंपनीच्या तुरीचे खूप सारे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तूरसुद्धा पाहू शकता. आणि कांदा तर तुमच्यासमोरच आहे, पाहू शकता. कसं बी भरलेलं आहे. तर हे बघा, याचा कलर हिरवा आहे, पूर्ण बी भरलेला आहे. आणि त्याच्या साईडने दुसरा गोंडा आहे, हा बुरखा झालेला आहे. याच्यातलं बी वाळायला सुरुवात झालेली आहे. हा जो कांदा आहे हा ॲग्रीमेंटच्या बेसवर घेतला जातो. या कांद्याचं बी 60,000 रुपये क्विंटल असं ॲग्रीमेंट केलं जातं. म्हणजे हा जो कांदा आपण घेतलेला आहे, आता याच्यामध्ये जे बी निघणार हे 60,000 रुपये क्विंटलने विकल्या जाणार. तर हे आपल्याला बाहेर विकायचं काम नाही, कंपनीवालेच घेऊन जातात. पाहू शकता केवढा गोंडा आहे आणि कसा बी भरलेला आहे इथे. एक नंबर लगे. आतमध्ये जाऊन सुद्धा दाखवलं असतं, पण आतमध्ये खूप सारा कांदा पडलेला आहे, जे हवा वगैरे सुटली त्यामुळे. तर आतमध्ये गेल्याने अजून हे जे कांद्याचे पोंगे आहेत हे तुटतात आणि कांदा खाली पडतो. बीसुद्धा वाळलेला आहे, तर बीसुद्धा गळून जाते खालचं.